नमस्कार, मी आहे कोमल आणि आज होती द्वादस. द्वादस म्हटलं की वेगवेगळे पदार्थ आलेच. तर मी आज करणार होते एकदम साधं सिंपल असं जेवण, जिथं वाघाटाची आमटी, श्रावण घेवड्याच्या शेंगा आणि गोडला शेवयांची खीर. एकदम साधं सिंपल. इथे मी श्रावण घेवड्याच्या शेंगा नीट करून घेतल्या होत्या. त्या आता भाजायला कढईमध्ये टाकणार होते. तर आपण म्हणजे खेडेगावामध्ये एक पद्धत असते की द्वादस सोडायची असेल, म्हणजे आषाढी एकादशीची जी द्वादस असते ती सोडायची असेल तर वाघाडाची आमटी किंवा वाघाटाची सुकी भाजी डाळ घालून हे केलं जातं आणि ह्याच्यावरतीच द्वादस ही सोडली जाते. तर आम्ही काल नंदवाडला गेलो होतो, त्यामुळे आम्हाला ही वाघाटं मिळाली, त्यामुळे आम्ही घेऊन आलो होतो. कारण गेल्या 1-2 वर्षापूर्वी आम्हाला वाघाटं काही मिळाले नाहीत, त्यामुळे त्याची आमटी भाजी वगैरे काही झाली नाही. एकदम डाळीची आमटी करून आम्ही त्याच्यावरतीच उपवास सोडला होता. तर आज भरपूर म्हणजे 2 वर्षांनी तरी आम्हाला वाघाटं मिळाली. ही वाघाटी स्वच्छ धुवून घेतली होती आणि चिरून पातेल्यामध्ये थोडासा तेल, कांदा, जिरे टाकून थोडंसं भाजून घ्यायचं. त्याच्यामुळे हळद, चटणी, मीठ असं घालून थोडंसं तिखट मीठ, शेंगदाण्याची कूट आणि डाळ वगैरे घालून छान अशी ही आमटी खूपच छान होते. थोडीशी कडवट लागते कारण त्याच्या बिया कडवट असतात, त्यामुळे ती थोडीफार कडवट लागते. खरं आरोग्यासाठी म्हटलात तर खूपच छान ही भाजी आहे. त्यामुळे एक जण सुक्की भाजी करतं. तर मी ते काही आमटी करणार आहे, कारण सुक्की भाजी आमच्या घरी कोण खाणार नाही सहसा. ह्याच्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे. जेवढी आमटी हवी तेवढं पाणी घालायचं व पाणी घातल्यानंतर डाळ व शेंगदाण्याची कूट घालायचे त्याच्यात व एकदम पूर्णपणे बारीक करून ठेवायचं. उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण झाकण ठेवून बारीक लावून ठेवायचं. मग ते आतल्यात त्याचा जे वाघाट आहे त्याचा अर्क आमटीमध्ये उतरला पाहिजे. तर ही आमटी आपली आता उकळी आल्या. ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर आणि जो लसूण असतो तो चेचून घालायचा. मिक्सरला वगैरे लावून काहीही घालायचं नाही. जी त्याची टेस्ट आहे ती त्याची राहिली पाहिजे. तर आपण मिक्सरला लावून काहीच घालायचं नाही. तर इथे अजून थोडा वेळ आपली आमटी शिजायला पाहिजे. तर ही आपली आमटी शिजली. आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा, कारण वाघाडाच्या आमटीवरच द्वादस ही सोडली जाते. तर आता ही जास्तीत जास्त कोकणामध्येच वाघाटं मिळतात, इतरत्र कुठेही मिळत नाहीत. तर पहिल्या बायका खेड्यामध्ये एक जण ज्या कांबळ्याच्या असतात त्या घालायला जायच्या. प्रत्येकाच्या घरी 2-2 वाघाटं द्यायची. मग प्रत्येक घरातून भात, मक्का असं सगळं घेऊन जायच्या. तर आता पहिल्यासारखं सहसा कोणी येत नाही, त्यामुळे ही आम्ही विकतच आणली होती. तर ही आपली आमटी तयार आहे आणि आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे. त्याच्यामध्ये चपात्या, दूध आहे, शेवयाची खीर, वाघाटाची आमटी, श्रावण घेवड्याचे शेंगा, दही भात आणि सॅलड एवढं सगळं हे केलेलं आहे. आता मी देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि आता सगळी घरची जेवायला आली होती, त्यामुळे आता त्यांना सगळ्यांना जेवायला वाढून मीही जेवायला घेणार होते. तर मग हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.